सर मोठं गिफ्ट द्या काहीतरी. काय नाही, ते स्वतःच मोठी गिफ्ट आहे. खुश रहा बाबा. सचिन मागे सर टेको करता ना आंबेगाव विधानसभेचं तुम्ही उमेदवार आहात. नेगुडसर या गावी तुम्ही मतदान केले. काय मतदारांना आवाहन कराल, काय सांगा या निमित्तानं? मतदारांना हेच आवाहन करेन की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तो सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान केलं पाहिजे. निवडणूक काळामध्ये विरोधी उमेदवार आरोप केले जातात बऱ्याच ठिकाणी, त्याबद्दल काय सांगा? आता प्रचार संपलेला आहे, त्यामुळे कोणी काय आरोप केले कोणी काय नाही केले हा प्रश्न महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा एकच प्रश्न आहे की मतदारांनी सतसत विवेकबुद्धी ठेवून त्याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे. जनतेने तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला या निमित्तानं, प्रचार निमित्त. साधारण कसं लीडची अपेक्षा करताय? किती मतधिक्य घेऊन तुम्ही निवडून यायचं? मी लीडचं अजून मतदान व्हायचं आहे, त्यामुळे किती टक्के मतदान होणार काय होणार त्याच्यावर लीडचा प्रश्न अवलंबून राहतो. पण मी चांगल्या मताने विजय होईल ही मला खात्री आहे. आत्ताच जे विरोधी उमेदवार आहेत त्यांनी एक बाईट दिली का सद्यस्थितीत जे उमेदवार येतील त्यांनी बँका उघड्या ठेवून धनशक्तीचा वापर केला असा आरोप केला. आता आरोप करून नुसतं चालत नाही, आरोप प्रूव्ह करावे लागतात, त्यांनी सिद्ध करावं. आणि धनशक्तीचा वापर करायचा प्रश्नच नाही. या मतदारसंघातल्या लोकांनी मला 7 वेळा निवडून दिलेलं आहे आणि आता या 8व्यांदा सुद्धा निवडून देतील. आता 7 वेळा तुम्ही निवडून आले तर ह्या निवडणुकीत आता कोणत्या अँगलनी पाहता? म्हणजे काय सहज वाटते का कसं चोरस वाटते, काय मत? नाही, मला तर सहज वाटते. त्यामुळे फार काही चोरस वगैरे त्याच्यात मला दिसत नाही. अजित पवारांची जी सभा होती ती कॅन्सल झाली, नेमकं त्याचं कारण किंवा काय? त्यांनी सांगितलं ना, स्वतः त्यांनी भाषण करूनच सांगितलं. आम्ही सांगितलं की सलग 4 दिवस सभा होत होत्या आणि 4 दिवस रोज लोकांना बोलवायचं हे योग्य नव्हतं. म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नाही आला तर चालेल, दुसरं फोटो बघा. आणि नंतर त्यांनी त्यांचं भाषण रेकॉर्ड करून पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने मतदान करा अशा प्रकारची अपेक्षा केलेली आहे आणि तसं आवाहन केलेलं आहे.